समस्या आहेत? कारण उमेदवारांची निवडणुका असल्यानंतर सहसा जे ज्यांना उमेदवारी दिलेली असते त्यांची आपण एक बैठक घेत असतो. तशी आज पुण्यातली पण घेतली आणि आपल्या पिंपरी चिंचवड परिसरातली पण घेतली. साधारण त्यांचंही काही म्हणणं असतं, तेही ऐकून घ्यावं लागतं. चारी प्रभागातल्या चारी उमेदवारांनी एकोप्याने प्रचार करा, कुठेही निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही, काळजी घ्या. बोलत असताना कुठल्याही घटकाला ठेच पोचेल अशा पद्धतीचं वक्तव्य कुणाकडनं होता कामा नये. आणि ही निवडणूक ही महानगरपालिकेची निवडणूक आहे. भारत सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान म्हणून तिथं उत्तम काम चाललेलं आहे. राज्यामध्ये आम्ही तिथं एनडीएला पाठिंबा दिलेला आहे. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून काम करतायत. एकनाथरावजी आम्ही सगळे तिथं सपोर्ट करतो. तिथंही कुठली अडचण नाही. परंतु ज्या काही महानगरपालिका आता वेगवेगळ्या लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये ह्या महानगरपालिकेमध्ये गेले 25 वर्ष मी काम केलेलं आहे. माझ्या नेतृत्वाखाली या महानगरपालिकेमध्ये कसा कायापालट झाला हे तमाम पिंपरी चिंचवडकरांनी बघितलेलं आहे. परंतु गेल्या 9 वर्षामध्ये इथं काय अवस्था झाली ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्याच्यामुळं निवडणुकीमध्ये महानगरपालिकेशी संबंधित असणारेच प्रश्नाचा ओहापोह झाला पाहिजे. इथं जो काही गेल्या 9 वर्षामध्ये नियोजन शुद्ध कारभार झाला किंवा कर्जबाजारी आपल्या महानगरपालिकेला केलं किंवा मोठ्या प्रमाणावर कामाची बिलं देणं बाकी राहिलेलं आहे, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत. आणि आम्ही 25 वर्षात नेहमी त्या महानगरपालिकेत नवीन नवीन काही गोष्टी उभ्या करून दाखवल्या. तसं या 8-9 वर्षामध्ये काही घडलं नाही. आपल्याला माहिती आहे की मागे मेट्रोचं मंजुरी ही त्या काळामध्ये कोणी दिली. मेट्रोचं भूमिपूजन करताना दोन्हीकडे पुण्यामध्ये पण राष्ट्रवादीचा महापौर होता आणि पिंपरी चिंचवडमध्ये पण राष्ट्रवादीचाच महापौर होता. त्या काळामध्ये पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी साहेबांनी भूमिपूजन केलं.